बारवे यांच्याकडून 3000 रुपये आणि सन्माननीय गोकुळजी भागवत यांच्याकडून 3000 रुपये आणि आपलं किती आहे? शुभम परजने, सुधीर गावडे, माझा आवाज येत असेल तर इकडे या. 1,00,000 रुपयाची कुस्ती आखाड्यामध्ये चालू आहे आणि 1,06,500 आखाड्यामध्ये कुस्ती चालू आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा. टाळ्या. 1,00,000 रुपये इनामाने मानाची ढाल या कुस्तीवरती. महाराष्ट्रातले 2 मानवरूपी सिंह आणि वाघ 2 स्टार पैलवान लढाई लागलेले आहे. संतोष जगताप हा अकलूजला सरावाला, शिवनेरी तालमीला स्वर्गवासी दत्तापा वाघमारे आणि नामदेव नाना वाघमारे यांच्याकडे सरावाला आहे. पंढरपूर तालुक्यामध्ये सरकोली नावाचं छोटस गाव आहे. त्या सरकोली गावचा हा संतोष जगताप आहे आणि बाळू अपराध हा सांगलीचा पैलवान आहे. शहाजी नाना पवार यांचा पट्टा याची कुस्ती आतमध्ये लागलेली आहे. शाबास. चालू कुस्तीसाठी अमोल आबा मदने यांच्याकडून 200 रुपयांचं बक्षीस आहे. चालू कुस्तीसाठी विलास कदम साहेब यांच्याकडून सुद्धा 500 रुपयांचं बक्षीस आहे. वर्षा व्हायला लागलेला आहे बक्षिसाचा. महाराष्ट्रातले नंबर 2 चे पैलवान आकड्यावरती लढत आहे. आवाज द्या जरा माहिती. कुल स्वामिनीचे उपाध्यक्ष संतोष दादा चव्हाण हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत. आपले हार्दिक स्वागत आहे. चव्हाण साहेब कुठं आहे? हात वरती करू द्या. हात वरती करा, दिसू द्या मला जरा. चव्हाण साहेब आपले हार्दिक स्वागत आहे. आप आहे, बहार आहे. शरद दादांचे विश्वासू सहकारी आहे. अतिशय त्यांचे निकटवर्ती म्हणून त्यांचं मोठं नाव आहे. आज या जुन्नर तालुक्याचे कार्य सम्राट आमदार, दिलदार आमदार, दमदार आमदार, शानदार आमदार मान्य श्री शरददादा सोनवणे साहेब यांच्या संकल्पनेतून घेतलेले कुस्तीचं मैदान अख्ख्या भारत देशामध्ये या कुस्ती मैदानाची चर्चा असेल आणि त्यांच्या संकल्पनेतून घेतलेले कुस्तीचं मैदान 2 नंबरची कुस्ती आतमध्ये चालू आहे. अशा तगड कुस्तीचं मैदान. शिवजयंतीला कुस्तीचं मैदान बघायला कुठं जावं तर प्रत्येकाला वाटावं जुन्नरला जावं असं कुस्तीचं मैदान आहे. या महाराष्ट्रातला एक चर्चेचा विषय असणार आहे उद्याच्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून. आणि संतोषचा कब्जा घेतलेला संतोष जगतापचा कब्जा. शबास शबास. बॅक थ्रो, निकाल, ढाक, डावाला आज बक्षीस आहे अमोल आबा मदनेकडून. जो डाव करेल, जो बॅक थ्रो लावेल त्याच्यासाठी बक्षीस आहे. शबास. याला म्हणतात खिलाडी वृत्ती. संयम आणि संवेदनशीलता त्याचं नाव पैलवान. दोघांसाठी टाळ्या करा. संतोषने लगेच कब्जा दिला. एखादा पैलवान म्हटला असता कुस्ती थांबली होती, आता मी नाही कब्जा देत, जाऊ दे, करू दे, चला बाहेर जातो निघून. संवेदनशीलतेनं, नम्रतेने पैलवान मोठा होत असतो. खिलाडी वृत्ती म्हणतात याला. काल बोंडला जे कुस्तीचं मैदान झालं, सिकंदर शेख, माऊली कोकाटे, 2.25 तास झालेली कुस्ती आणि सगळ्यांनी गळ्यात गळा, हातात हात घालून कुस्तीचा फोटो व्हायरल झालेला सगळ्यांनी बघितला असेल. मैदानात आलं कुस्ती कुस्ती आणि मैदानाच्या बाहेर गेल्याच्या नंतर ना दोस्ती दोस्ती. करत आल्या करत आल्या करत आल्या. काय कुस्ती दादा. विलास भाऊ पैसे फिटले का? आज सगळ्यांच्या चेहऱ्यावरती समाधानाचं तेज झळकायला लागलेलं मला दिसायला लागले. दमाने सर, काकडे सर, आदेश भाऊ पैसे फिटले का? म्हणतात पैसे वसूल.
हे अशा तुम्ही कुस्त्या घेतलेल्या आहेत म्हणून गेल्या 3 वाजल्यापासून हे पब्लिक एका जागेवर बसलंय. ढगाले सर एक मिनिट. हा शबास, पुन्हा कुस्ती समोरासमोर आलेली आहे. दोस्ती दोस्ती कुस्ती कुस्ती बाहेर गेल्यावर गळ्यात हातात हात घालून हिंड, पण मैदानात आलं समोर बाप असलं तरी कोणी कोणाला सोडत नाही. याला खिलाडी वृत्ती. मगाशी संतोष ते कब्जा लगेच देऊन टाकला. अशी खिलाडू वृत्तीचे हे पैलवान पाहिजे, ज्या गामानं जिस्को पैलवांना 42 सेकंदावरती 42 सेकंदामध्ये आकडीवरती चितपट मारलं. जिस्को पैलवानला किती 42 सेकंदामध्ये. शेवटाला पॅरलेस झाला, अर्धांग वायू झाला आणि शेवटाला वाचवायला कोण आलं? तो जिस्को पैलवान आला रशियावरून गामा पैलवानाला वाचवायला. एखादा म्हटला असता मला ब्रिटन मध्ये जागतिक स्पर्धेतून बाहेर काढले, मेला गेला, काय करायचं म्हणून. याला खिलाडी वृत्ती म्हणतात. मी गामा पैलवान सांगतोय. सहज लोक बोलून जाता जाता पैलवान बोलून जाता, ले गामा लागून गेलं काय, मग गामा पैलवान केवढा असेल. असा गामा पैलवान जगातला सगळ्यात मोठा पैलवान. वय कमी, उंची कमी, म्हणून गामा पैलवानाला जागतिक स्पर्धेतून बाहेर काढलं. चव्हाण साहेब, गामा पैलवानाला उंची कमी वय कमी म्हणून बाहेर काढलं जागतिक स्पर्धेतून. त्याच्या गामाच्या पैलवानांनी आवाज उठवला, उस्तादांनी आवाज उठवला, माझ्या पैलवाना बरोबर कोणी मुकाबला करेल, माझ्या पैलवान बरोबर कोणी 2 हात करेल, माझ्या पैलवान बरोबर जो कोणी लढेल त्याला मी 5 पाऊंड रुपयाचं बक्षीस, डॉलरचं बक्षीस जाहीर करतो. आता बँकेकडून आलेत म्हणून विचारतोय, मला डॉलरचं बक्षीस लागत, मेळ बसत नाही. साधा माणूस आहे, 7वी नापास आहे. ओ ओ ओ ओ ओ 5 पाऊंड डॉलर कशाला म्हणतात? ओ ओ ओ ओ ए ए ए ए ए घाई करायची. शबास, टाळ्या करा दोघं, टाळ्या करा एकदा. मी खिलाडी वृत्ती सांगतोय. असा गामा पैलवान. वस्तादनी आवाज उठवला, माझ्या पैलवानाबरोबर कोणी लढेल ते 5 पाऊंड रुपयाचं बक्षीस जाहीर करतो. इस जग में से कोई भी आओ, या जगातून कोणी या, जगातून म्हणतोय मी, जगातून कोणी या आणि माझ्या पैलवानाला हरून दाखवा, माझ्या गामा पैलवानाला पाडून दाखवा. इस जग में से कोई भी आओ, कोई भी मुकाबला करो, या जगातून कोणी या आणि पाडून दाखवा. मग जनतेतून आवाज उठला, गामा पैलवानाला भाग येऊ द्या, आणि मग गामा पैलवानाला भाग येऊ दिला. आणि त्या स्पर्धेमध्ये गामा पैलवान बरोबर पहिल्या दिवशी 10 पैलवान लढले, 10ची 10 ठोकून काढले. दुसऱ्या दिवशी 12 लढले आणि दुसऱ्या दिवशी 12ची 12 ठोकून काढले, लोळा मोळा गोळा करून टाकले. गामा पैलवान सांगतोय मी. आणि शेवटाला कुस्ती आली फायनल साठी जिस्कोची आणि गामाची. जिस्को हा सगळ्यात जगातला मोठा पैलवान. आतापर्यंत त्या जिस्कोला या जगात कोणाला हरवणं जमलं नव्हतं. समुद्रात पोहायचा, समुद्रातच व्यायाम करायचा, असा पैलवान होता जिस्को पैलवान. जगात कोणाला हरवणं शक्य झालं नव्हतं. आला 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 दादा शेळके आखाड्यावरती आला. करा टाळ्या, करा टाळ्या. महाराष्ट्र केसरी दादा शेळके. कर्जतला ही स्पर्धा झाली अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. 2025 ची स्पर्धा गाजवली बेताल शेळकेनं उर्फ दादा शेळकेनं. भारत आप भी अंदर आइए, अब आपकी कुश्ती लग जाएगी. चलिए जल्दी कीजिए. शबाश शबाश, वारे वाह वारे वाह. असा गामा पैलवान, अशी खिलाडी वृत्ती. जीवनामध्ये तुम्ही या मैदानात कुस्ती करत असाल, पण भविष्य काळामध्ये तुम्ही याच्या बाहेर जाऊन तुम्ही जीवनामध्ये पुन्हा एक चांगले मित्र, चांगले जोडीदार असणार आहे. मैदानात असताना कुस्ती कुस्ती आणि बाहेर गेल्यावर दुस्ती दुस्ती. आला भारत मधने आकड्यावरती आला.
करा की टाळ्या. कशा आहेत तुम्ही? वाघाच्या काळजाचा पैलवान म्हणून ज्याला संबोधलं जातं, ज्याचं महाराष्ट्रामध्ये नव्हे या देशामध्ये मोठं क्रेज आहे, वाघाच्या काळजाचा पैलवान म्हणून असा भारत मधले मुंबई महापौर केसरी किताबाचा मानकरी, बारामतीचा पैलवान आणि पुन्हा कब्जा घेतलेला आहे संतोष जगतापनं. शबास. ही कुस्तीतला दर्दे आदेश मुंगाच्या धरून सुंदर काम बघतोय पंचाचं. काकडे सर, ही सगळी माणसं खरोखर तुमचं ही आर्थिक कमिटी त्यांचं सुद्धा नाव घ्यावं लागलं. अर्थ खातं लय मोठे हो, ही सांभाळणं लय गरजेचं आहे. दादू परदेशी गट नेते शिवसेना जुन्नर नगर परिषद. एकच मिनिट, आपण जुन्नर तालुक्याची मैदाने घेतो, बहुतांशी तालुक्यामध्ये आम्ही भरपूर कुस्त्या घेतो, पण आपण चेटी धरून कुस्ती करत नाही. पहिलवानचा प्रश्न असतो कसं तुम्ही चेटी धरून का कुस्ती करून देत नाही. चेटी धरून कुस्ती मान्य धरली जात नाही आमच्याकडे. हो बरोबर आहे. हे कुस्तीतले दर्दे माणसं आहेत म्हणून ही सगळं गोष्ट करतायत, बोलतायत, योग्य निर्णय मग धरून देताय. जावे त्यांच्या वंशात तेव्हा कळे पाण्यामध्ये मासा झोप घेतो कसा. माशाच्या जन्माला जावं लागते, पाण्यात उलटा झोपतो, सोयीचा झोपतो, काय करतो ते समजण्यासाठी माशाच्या जन्माला जावं लागतं. पहिलवान समजण्यासाठी कधी काही लाल मातीमध्ये रंगून जावं लागते. या लाल मातीमध्ये लंगोट लावलेला असावं लागतं. ही कुस्तीतले दर्द माणसं आहे, कधी काही लाल मातीमध्ये रंगून गेलेले आहेत म्हणून हे दर्द आहे. हे कुस्त्या कुणाबरोबर कुठली कुस्ती कशी टाकायची, कुणाची कुस्ती कुठं जोडायची याचं ज्ञान भान असावं लागतं. संतोष कुस्ती करा. आता तुमच्या कुस्तीकर सगळ्यांची नजर लागलेल्या आहे. दादा शेळके आखाड्यावरती आलेला आहे. 2000 शिवास शिवास रे वा. करा की टाळ्या, करा की टाळ्या. ए शिटिया कोण वाजवतो, कुठून शिटी जावा येतोय. करा की टाळ्या. श्वास संपलेल्या कुस्तीमध्ये पंचाच्या निर्णयानुसार संतोष जगताप विजय झालेला आहे. यांच्याकडून संतोष जगताप साठी 500 रुपयांचं बक्षीस आलेले. संतोष तुमचं बक्षीस घेऊन जावा. संतोष बरोबर कोणी असेल तर इकडे या, ते बक्षीस घेऊन जा. अमोल आबामध्ये यांच्याकडून सुद्धा संतोषच्या कुस्तीसाठी 200 रुपयांचं बक्षीस आहे. अगोदर जाहीर केलं होतं ते गोष्ट सुद्धा बोले तैसा झाली त्याची